पूर्ण गरजा समस्या आपल्याला कळत असतात. त्यामुळे आज आपण जे नियोजन केलं ते खरंच एकदम चांगलं नियोजन केलं, एकदम भारी नियोजन आज आपण त्यामुळे रस्त्याचं मी आता येताना बघितलं, आपण जो सांगितला पाझर तलावाचा विषय तो पण खूप महत्वाचा आहे, पण तो लगेच आता एवढे अर्जंट आता होऊ शकणार नाही, पण पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपलं तलावाचं काम पूर्ण होईल. आला तर ते लाडक्या बहिणींनी भरभरून दिलेलं प्रेम आणि त्यांनी पहिल्यांदा प्रचार केला. कधी राजकारणामध्ये कधीच आल्या नाही, राजकारणापासून त्या नेहमी फार लांब होत्या, पण यावेळेस भावांच्या बरोबरीने म्हणजे भाऊचं म्हणजे बिचाऱ्यांना झोप पण नव्हती. 15 दिवस कुणीच शांत बसले नाही, पण आज या भावांच्या बरोबरीने माझ्या लाडक्या बहिणी पण चुलीपर्यंत जाऊन त्यांनी प्रचार केला. सर्वच लाडक्या बहिणी आणि सर्व लाडके भाऊ कारण पहिले आता आजीनाथ भाऊनी सांगितल्याप्रमाणे पहिले आमच्या बहिणी कधी बाहेर येतच नव्हत्या. कुठल्या आपण कार्यक्रमाला गेलो ना तर मोस्टली नाही एखादी जास्त म्हणजे फक्त सत्कार करण्यासाठी म्हणून एखादी महिला तिथे यायची, पण आता महिलांना बोलवण्याची पण गरज नाही, एवढा हे असतो. काम करताना प्रचार असतो, घरापर्यंत जाऊ शकतात, चुलीपर्यंत जाऊ शकतात आणि प्रचार करतात. आणि त्याच्यामुळे आजचा माझे काही रिझल्ट आपले आले त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार मानते. पण आज खरा उपाय तुम्ही काढलाय. कारण श्यामवाडी म्हणजे रोडवरच आहे म्हटलं, यांचा असेल तरी काय अर्धा किलोमीटर एखादी वस्ती असेल, पण एवढ्या अडचणी असतील हे इथे आल्यानंतर कळलं. आजचं खरंच नियोजन तुम्ही केलं ते एकदम भारी नियोजन केलं. बघितल्यानंतरच अडचणी कळतात. आणि येताना तुम्ही फक्त रस्त्याची मागणी करत होते, मी आजीनाथ भाऊला सांगितलं, भाऊ म्हटलं इथे फक्त रस्ता करून नाही चालणार, कारण तिथे जर पूल नाही केला तर आपला रस्ता पण बंद होऊ शकतो पुलामुळे. तिथे जर पाणी आलं, पाणी वाहत असेल तर तिथे आपल्याला रस्त्यावर पूल असणं खूप गरजेचं आहे. गरज आहे, रस्ता पण आपल्याला तो रस्त्याची खूप म्हणजे गरज आहे. आणि फक्त तुम्हीच नाही तर पळशीचे पण माझ्याकडे पळशीची सर्व मंडळी म्हणजे याचा पाठपुरावा करत आहे. काय माहिती त्यांची शेती इकडे आहे की काय निश्चितपणाने करायचं आहे. यावर्षी पावसाळा जरा आपल्या नियोजनाच्या पूर्वी आला. एक तर यावेळेस आपल्या कामाची सुरुवात उशिरा, अजून आपलं निवडणुका झाल्या लगेच अधिवेशन झालं, त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये जूनच्या अधिवेशनामध्ये आपल्याला बजेट येणार होतं, पण आता एरवी आपल्याकडे जून महिन्यामध्ये एवढा पाऊस नसतो, आपल्याला जून मध्ये आपण पावसाची वाट बघत असतो कधी येईल कधी येईल, पण यावेळेस मे मध्येच पावसाची सुरुवात झाली. आणि त्यामुळे आज आपलं एवढी जी हाल हे झाले तर ते आपल्या लवकर आलेल्या पावसामुळे. पण आपण त्यातून काहीतरी मार्ग निश्चितपणाने काढू. काल माझी साहेबांची आमची पण चर्चा झाली की रस्त्याची खूप कामं आहे आपल्या इथे, जशा अडचणी आहेत त्या बऱ्याचशा अजून वाड्या वस्त्यांवर. आता मेन जे रस्ते होते ते रस्ते आदरणीय नानांच्या माध्यमातून सर्व रस्ते चांगले झाले, पण आता आपल्या इकडे वाड्या वस्त्यांचं प्रमाण खूप आहे. आता फक्त वाड्या वस्त्यांचे रस्ते जे आहेत तिथे खूप प्रचंड अडचणी आहेत. मग तिथे मुलांच्या शाळेत जाण्या येण्याच्या असतील, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्या येण्याच्या असतील, एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या पण अडचणी आहेत. आता हे शाळेच्या सर्व मॅडम मला भेटल्या, कारण